मित्रांनो इकडे या साईडला बघू शकतो मी अनिल शेठ भंडारी, ब्राह्मण करवले यांचा तुफान आणि इकडे या साईडला बघू शकता अभिषेक लोखंडे मानेरेगाव यांचा बादल सुंदर साज पलाला आणि गुलालाचा मानकरी झालेला आहे खिरकालीच्या मैदानामध्ये. कसं काय नियोजन झालं आणि मालकाचा आज वाढदिवस आहे, मला वाटतं वाढदिवसानिमित्ताने आजचा गुलाल आहे. आजचं नियोजन म्हणजे मानेरेवाल्यांचा पब्लिक किंग बादल याच्यासोबत झालेला आणि खरं तर आमच्या आज अस्तित्वाचीच लढाई होती. कारण की मागचा गुलाल आमचा पडला, लोकांनी दिवाळी साजरी केली, पण एक गुलालाने कोणाचं अस्तित्व संपत नाही, समोरच्यांनी लक्षात ठेवावं. कारण की एवढा त्यांनी आदत वयात एवढं नाव केलं आहे की आदत वयात त्यांनी ओपनच्या गाड्या खेळलेल्या आहेत. बरोबर आहे. आता मी बघतो आदत वयामध्येच म्हणजे तुम्ही सांगता तर माझी बाईट पण झालेली आहे. आज मुंबई बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये म्हटलं ना तर तुफानचं खूप मोठं नाव आहे. मागं मला वाटतं सर्जासोबत पण पळाला, त्यानंतर खूप साऱ्या मोठ्या मोठ्या नियोजनामध्ये पळत आहे. मला वाटतं बादलच्या सोबत याच्या आधी पण गाड्या झालेल्या आहेत ना, पळालेला आहे. हो, अजूनपर्यंत अपराजित जोडी आहे, एकदाही हरली नाही. बरोबर आहे. आणि कुठेतरी मी बघतोय आज मुंबईचा युट्यूबर म्हणजे आपले आतिश शेठ पाटील शिरडोन हे सुद्धा तुमच्या सोबत आहे. याच्या मागचं कारण म्हणजे काय नातं आहे सांगा ना. त्यांच्याच मामाचा बैल आहे, म्हणजे तुमचं भाचं आहे. हा बरोबर. काय बोलायला आज वाढदिवसानिमित्ताने हा गुलाल आहे आजचा. म्हणजे दोन्ही पण गाड्या, दोघांच्या पण गाड्या अंतराने पडलेल्या आहेत. तर असं काही लोकांचं हे होतं की ही गाडी परत एकदा अंतराने पडेल म्हणून, कारण की त्या गाडीचं सुद्धा नाव होतं लगातार 33 गुलाल काहीतरी आहेत त्यांचे. तर सध्या आम्ही अड्ड्यात पण नाही, आम्हाला अंदाज नव्हता, आम्ही तरी पण गाडी जमवली कारण की आम्हाला आमच्या बैलांवरती विश्वास होता. किती वाजता गाडी झाली आपली? गाडी झाली 1-1:30 वाजेपर्यंत गाडी झाली. 1:30 वाजेपर्यंत. आणि गाडी किती वाजता जमली होती? गाडी जमलेली 12 वाजेपर्यंत जमली. काही गाड्या थोड्या म्हणजे होत्या खाली, त्याच्यामुळं थोडा 1-1.5 तास लागला. बरोबर. आता आदत वयामध्ये नाव केलं, मग आता आदतच आहे का आता दुसरा झाला? नाही, आता दुसरा आहे, आताच दात पाडले त्यांनी. आताच दात लावले ना. आणि A1 जोडी बघा, मला वाटतं ही दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा पलते ना? नाही, 7वा गुलाल आज. 7वा गुलाल याच जोडीचा याच जोडीचा. आहे. माझ्या माहितीनंतर मी 2 गुलालांची मुलाखती घेतलेल्या आहेत, पण कुठेतरी आज 7वा गुलाल म्हणजे आणि 7 गुलाला झाल्या ते पण अजून असं होतं की ते अपराजित जोड्या होत्या त्यांच्या, आम्ही म्हणजे त्यांच्यासोबत गाडी झालेली आहे. त्यांच्यासोबत गाड्या केल्या, म्हणजे कुठेतरी ज्या अपराजित जोड्या पळतात त्यांच्यासोबत गाड्या केल्या आणि त्यांच्यावर विजय पण मिळवलाय. हा बघा, म्हणजे कुठेतरी जोडीचं पण कौतुक व्हायला पाहिजे. काय बोलाल म्हणजे या जोडीविषयी काय बोलाल? जोडी म्हणजे खालून थोडी सुट्टीला खालीच असते, मागेच असते गाडी, पण पुढं त्यांना जे काम दाखवायचं ते दाखवतात. बरोबर. आणि बादलचं तर मला वाटतं ते नावच आहे, म्हणजे ओव्हरटेक करायला बादल आज या मुंबईमध्ये तर खूप मोठं नाव आहे त्याचं. पुढच्या रनाला तो कुणालाच बाजी देणार नाही एवढा, म्हणजे पुढच्या रनाला पलतो. बरोबर. मग आता ही जोडी पण पलवायची का विचार काय आहे? ही जोडी आमची अपराजितच आहे आणि ती अपराजित कशी राहील ते आम्ही तेवढा विचार करूनच गाड्या केलो. बरोबर. म्हणजे कुठेतरी या सीझनला जोडी अपराजित ठेवायची आहे. नक्कीच. कारण कुठेतरी म्हणतात ना की अपराजित राहिल्यानंतर एक नाव पण आपला एक या क्षेत्रामध्ये टिकून राहतो आणि बैलांचा पल काय तो अजून पुढच्या याच्यामध्ये दिसून पण येतो. म्हणजे जसं एखाद्या मागे एक शर्यत झाल्यानंतर ना गाडीला स्पीड पण वाढतंय. हो, स्पीड तर या गाडीला भरपूरच आहे. म्हणजे काय बोलतात ते, दोन्ही एकदम जुलून पळतात ते, म्हणजे माता जुलून पळतंय. हा, म्हणजे लहान आणि मोठा असला तरी काय हरकत नाही, पण जोडीला दोन्ही सुद्धा खाली मान घालूनच पळतात, थोडीच तोच पळतात. बरोबर आहे. पहिल्यांदा कुठल्या मैदानाला ही जोडी पळाली एकदा सांगा ना मला. ही पहिल्यांदा उंबरवेड्याला पळालेली, जेव्हा ती इंद्राचं सुद्धा नाव होतं. पहिली गाडी खिडकालीलाच पळाली. पहिली गाडी उंबरवेड्याला झालेली, जेव्हा इंद्राचं नाव होता ती गाडी कोणाला पडली नव्हती, त्याच्यासोबत आपली गाडी झालेली. आज गाडीचा ड्रायव्हर केतन ड्रायव्हर सोनेवली तोच पळवतो का ही गाडी? नाही, कुणाल ड्रायव्हर पण असतो. एक आमचा घरचा ड्रायव्हर आहे गणेश ड्रायव्हर, एक केतन. बरोबर आहे. आणि बाकी दुसरे पहिरे असले तर सूरज ड्रायव्हर करते. बरोबर. आता कसं काय मग आता ही गोडी 7वेला ही जोडी पळते, मध्यंतरी वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळवतो तुम्ही, कसं काय नियोजन चालू होतं? हो, असा बैल उजेडात येण्यासाठी आपल्याला चांगले पायरे करावेच लागतात. म्हणजे एक बैलात पळून कोणाचं नाव होत नाही, वेगवेगळ्या पायऱ्यात पण पळायला लागतं, त्याच्यामुळे पायरे करतो आम्ही. बरोबर आहे. आणि जसं आम्ही बघतोय खिरकालीचं मैदान म्हटलं की नक्की तुम्हाला मला वाटतं आवडीचं मैदानच आहे आणि जवळ मैदान. हो, किरकालच्या पाठीत तो चांगला पळतो. आता बादल विषय काय बोलाल? म्हणजे आता तुम्ही सांगितलं कुठे तुफानमध्ये एक चांगली साथ पण देतं आणि दोघं खाली बघून पळणारी बैल आहेत. हो, बादल म्हणजे तो लवकर गाडी सोडतच नाही, गाडी जशी गाडी असेल तशी तो पळतो बैल. बरोबर आहे. चला आता अजून काही दादांकडे विचार. मित्रांनो, आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये आपलं नाव करणारा आतिश पाटील आज मला वाटतं यूट्यूबपासून थोडा थांबला आहे. मामांचा बैल आहे, त्याच्या दावणीला पण बैल आहे, पण मामांच्या बैलाचं नियोजन पण त्याच्या हातामध्ये असतं. काय बोलशील आज तुफानचा गुलाल आणि बादल सोबत? आज खरं तर बघायला गेलो ना तर आज एक मामाला तुफानने एक गिफ्ट दिलं, बड्डेचा गिफ्ट. कारण का मामाचा ना मामीचा दोघांचा वाढदिवस होता
आणि वाढदिवसानिमित्त मागच्या मैदानात गाडी परलेली होती, परंतु या मैदानात कुठेतरी एक आशा होती का वाढदिवसानिमित्त एक गुलाल घेईल आणि एक तो असा चेहरा घेऊन घरी जाईल. आज घरी देखील तेवढाच तिथे मामाच्या येते ना आनंद असेल. आणि तसं बघायला गेलं तर तुफानने आदत वयापासूनच चर्चेचं आहे तुफान. परंतु कसं असतं का या बैलगाडा क्षेत्रामध्ये बैल किती पळाला ना 100% याला कोण तवरा इच्छित नाही. जेव्हा त्या बैलाला आपल्याकडे प्रत्येक गोष्ट अवेलेबल पाहिजे. एक टायमाला कधी कधी पैऱ्यांसाठी एक ओळख लागतं किंवा बैलाला समोरचा बैल आपल्याला माहीत आहे समोरच्या बैलाचा चांगला भेट पालतो, तरी पण आपल्याला बैल देत नाही का, कारण का कुठेतरी त्यांना देखील अजून पुढचा बैलाची आवश्यकता असते. पण आज बघतो ना मामानी स्वतःच्या जीवावर, म्हणजे असं नाही का कुठे वायदी देऊन किंवा असं काय असं कोणताही कारणास्तव नाही, पण स्वतःच्या हिमतीवर एक आपली ओळख किंवा आपले एक संबंधांच्या नुसार आहे ना गाडी जुलवली आणि बैलाला टॉपमध्ये आणले. आज तसं बघायला गेलो पूर्ण करवली गावाचं नाव आहे ना तुफानने एक वेगळेच उंचीवर आणून ठेवले. बरोबर. आता मामाच्या सोबत तुझ्या दावणीला पण बैल आलेला आहे, त्याची पण थोडीशी माहिती दे ना. कसं असतं आता बैलगाडा क्षेत्र आहे. आता आपण बघतच आलो का बोलता प्रत्येकाच्या शेतकऱ्याचा मुलगा आपण प्रत्येकाच्या घरी नंदी गाय असावीच. तर असंच एक हौस आनंद एक यूट्यूब क्षेत्रातून सुरुवात झाली. त्याच्यानंतर आनंदात राहून आपले घरी गाय तर होतीच, आता एक नंदी देखील आहे, 2 नंदी आहेत छोटेसे. एक छोटा खेळ एक आपला क्षेत्राला टिकवण्यासाठी. आणि जसं बघतो का आपण एक कुठे पुढची वाटचाल करताना आणि या वाटचालीस आपल्याला जसं सोबत असताना संगते असताना आता कुठेतरी बघतो का जरी बैल घेतले छोटं आहेत वासरू, पण मामांचा देखील तेवढा साथ असतं का आपल्याला समोरचा म्हणजे कसं आपल्याला पुढे चालायचा वाट दाखवण्याची. त्याच्यामुळे अजून एक उत्साह येतं. आणि एक क्षेत्रामध्ये कसं असतं का किती पण म्हणजे गर्व करून मतलब नाही यात का आज बैल घेऊन 4 बैला जरी पोसायला लागलं ना, आज बैल घेतल्यावर समजला का एक नंदी पोसाची किंमत काय असते. कारण का प्रत्येकाला वाटतं का बैल घ्यावा आणि टॉपला जावा, पण प्रत्येकाच्या हिमतीमध्ये ते ना बसत. कारण का या नंदी मागे जी मेहनत असते ना ती आपण पूर्ण महिनाभर आहे ना कामावर जाऊन केली ना ती पण कमी पडते. त्याच्यामुळे बैलगाडा क्षेत्र आहे याच्यात लई जपून पाऊल टाकायला लागतं. बरोबर. आता या जोडीविषयी काय बोलशील? आज 7व्यांदा गुलाल घेते ही जोडी. आज बघता का जोडी कारण का गाडी आहे ना नरमादीसारखी एकदम जुलूम पडते. गाडीचा स्पीड पण खूप चांगला लागते आणि जेव्हा जेव्हा गाडी एकत्र आले ना तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी गुलालामध्ये राहिले. आणि अशी इच्छा आहे का पुढे देखील आपल्याला 100% जसे आता बघतो आपण का एकदा पहिला जुलून आला ना लवकर फोडत नाही, तसंच 100% पुढे चांगले गुलाल घेत राहील हीच अपेक्षा असेल. बरोबर. आणि जसं आता मला वाटतं तू सांगितलं की कुठेतरी ओळख पाहिजे क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे. बघा मामांची ओळख, आता तुमच्या मामाचा वासरू पण पळतंय, म्हणजे येणाऱ्या कालामध्ये मामा भाच्यांचा साथ पण पळू शकतंय असं वाटतंय. मामा भाच्यांचा काय विषय नाही, तसा काय मामाचा आधी पण बोललेला आहे, तो आपल्या घरचाच बैल आहे. आणि पलवाचा काय झाला आता मामाला माहित आहे, आता टाकला तरी मामा काही बोलणार नाही. भले आपले फक्त समोरच्या आपल्या बैलाची विचार करतात. कारण का आपण बोलतो का आपला बैल पलावा त्या समोरच्या पैऱ्यामध्ये, पण आपल्या बैलाची पण तेवढी क्षमता पाहिजे त्या समोरच्या बैलामध्ये पळण्यासाठी. त्याच्यामुळे काय विषय नाही, जेव्हा आपल्याला वाटेल एक नंबर 100% आपली कुठल्याही मैदानात गाडी दिसेलच. बरोबर. आता मग येणाऱ्या कालामध्ये अतिशेट मला वाटतं युट्यूब कमी आणि मला असं काय वाटतं नाही. मालक बोलून दिसला. गरमी जास्त आहे, गरमीच्या लई कठाला येतं युट्यूबला पण चालू करून हलवलो आता. कारण का आता थोडं कामाच्या याच्यात पण होता त्याच्यामुळे नव्हता टाइम भेटत. दोन्ही साईड करू कसं तरी हँडल. चला, तुम्हाला आज मामा मामीचा वाढदिवस आणि तुफान आणि बादलने मिळून दिलेला हा गुलाल खूप चांगला साजरा करा. वाढदिवस माझ्याकडून कायम शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद. कारण का बघतो आपण का या क्षेत्रामध्ये युट्यूबरांची किंमत किती असते ती कुठेतरी आत्ता समजते प्रत्येकाला. कारण का या आधी पण होती, पण या आधी ती किंमत आपल्या युट्यूबरांना भेटत नव्हती. पण आज कुठेतरी ज्या युट्यूब क्षेत्रामुळे बैलगाडा क्षेत्र एवढा उंचावले ना, आज त्या युट्यूब क्षेत्राला युट्यूबरांना जे आपण मेहनत करतो का एक व्हिडिओ टाकासाठी किती उन्हाचे म्हणजे हे बघत नाही आपण. प्रत्येक वेळी जे सर्वजण म्हणतात का मोठी गाडी मागे जातं मोठी गाडी, पण त्या मोठी गाडी मागे जायला पण किती मेहनत असते किंवा त्या मोठी गाडीच्या सोबत व्हिडिओ करायला कितीतरी जण अवेलेबल असतात, तरी देखील आपण जाऊन तिथे हे करतो. आणि तसंच बघतो का आता जसं नंदी उजेडे जातात ना तसं प्रत्येक जण युट्यूबर पण हल्ली आपला छोटे नंदी प्रत्येक नंदीचं मुलाखत घेत राहतात. आणि याच्यामुळे एक युट्यूबरांना पण एक वेगळा एक मान भेटतं आताच्या. बरोबर. चला, तुम्हाला पण शुभेच्छा आणि कुठेतरी आपल्या मुंबईचे जे युट्यूबर आहेत त्यांना पण आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद.